गुड मॉर्निंग सर्वांना। आरू आता खाली चालले, तिला अंडी खायचे, ती अंडी आणायला चालली आता खाली। लवकर या जाऊन। काय पाहिजे तुला आरू? शेंगदाणे पाहिजे। दर वेलकम बेटा। गरम आहे, फू करून खा। आज आरूला ना डब्याला बटाटा पराठा देणार आहे, कारण ती काहीच खात नाही, खायला खूप दमवते। मग तिला रोज काहीतरी नवीन वेगळं करून दिलं की मग खात असते। मग आता तिला म्हटलं आज बटाटा पराठा देते, म्हटलं ती खुश झाली, चालेल म्हटली। आता तिच्यासाठी बटाटे पराठे करायला लागले, फोडणी वगैरे दिली, बटाटे स्मॅश करून घेतले, मिक्स करून घेतले व्यवस्थित। आणि मिक्स केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मीठ टाकलंच नाही। मग परत मीठ टाकलं आणि परत एकदा मिक्स करून ठेवलं आणि बटाट्याची भाजी बाजूला ठेवली आणि मी अंडं बनवायला लागली। तिला अंडं खायचं होतं, मग ती म्हटली आई मी तुला ढवळून देते। मग तिने ढवळून दिलं, मग मी अंडं फ्राय करायला टाकलं आणि फ्राय केल्यानंतर तिला विचारलं अगं अंड्याचा शेप कोणता आहे, तर ती म्हणाली चंद्रासारखा। मग म्हटलं इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर मून शेप म्हणून उडी मारली आणि ती खूप खुश झाली अंडं बघून आणि तिने आवडीने अंडं फिनिश केलं। ती अंडं खाते तोपर्यंत मी बटाट्याची भाजी आपण पुरण कसं भरतो तसं भरून घेऊन ते लाटून घेतलं आणि नंतरला तिचं अंडं फिनिश होईपर्यंत मी एक पराठा भाजला। तिला स्कूलला पराठा आज घेऊन जायचा होता, मग आज पराठे केले होते। व्यवस्थित असे पराठे आता आपल्या इथे करून झालेत। तिला डब्यासाठी आता पराठे वगैरे रेडी आहे। ती पराठा बघून खूप खुश झाली आणि ती मला म्हणाली आई थँक्यू माझ्यासाठी केलं म्हणून, आणि ती स्कूलला गेली पराठा घेऊन। तिने पराठा स्कूलमध्ये फिनिश केला आणि घरी आज तिचा डॅडा होता, तर डॅडाला पण येऊन टिफिन दाखवला की मी पराठा फिनिश केला आणि थोडा डॅडासोबत 10-15 मिनटं खेळले आणि परत झोपी केली। तरी झोपले तोपर्यंत मी माझी कामं करते आणि व्लॉग कसा वाटला नक्की सांगा। व्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।